आम्हाला याचं काही आश्चर्य वाटत नाही. गेल्या 6 महिन्यातली राहुल गांधी, अखिलेशजी, ममता दीदी आणि आमच्या सगळ्यांचीच संसदेतलीच भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर तुमच्या लक्षात येईल सातत्याने पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढणार आहे. याच्यासाठी काय नियोजन आहे? तुमच्याशीच बोलताना मी भारत सरकारला विनंती केली होती की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. जगात क्रायसिस चाललंय, भारतात इकॉनॉमिक क्रायसिस करून आपली इकॉनॉमी प्रचंड, आपली आर्थिक व्यवस्था ही कोलमाडेल काय अशी परिस्थिती आलेली आहे. याच्या आधीच थोडासा जबाबदारपणा दाखवून भारत आणि महाराष्ट्र सरकारने एक ऑल पार्टी मीटिंग तातडीने बोलवावी. आदरणीय प्रधानमंत्रीजी परदेशात जायच्या आधीही मी विनंती केली होती की प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑल पार्टी मीटिंग घ्यावी, कारण देशामध्ये प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ आहे आणि नियोजनबद्ध प्लॅनिंग न केल्यामुळे तुम्ही बघताय ही फक्त सुरुवात आहे. ही 8 रुपयाचा पहिला टप्पा आपण गाठलाय. पिक्चर अभी बाकी आहे, हे सिर्फ ट्रेलर आहे. परंतु ताई फक्त राज्यामध्ये देशामध्ये धर्माधर्माची संपूर्ण भांडणं लावून हा सगळे प्रकरण जे आहे ती शांत करण्याचं काम सरकारचे काही नेते मंडळी करतात. भांडणं लावून प्रश्न तर सुटणार नाही ना. तुमच्या आणि माझा अन्नधान्याचा का पेट्रोलचा का महागाईचा प्रश्न सुटणार आहे? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ज्याच्या विरोधात 2013 मध्ये एवढा मोठा संघर्ष आमच्या विरोधात उभा केला, आज काय परिस्थिती बघताय? आर्थिक परिस्थिती 2013-14 मध्ये भयानक होती असा आमच्यावर आरोप होता. त्याच्यापेक्षा 10 गुणांनी आज महाराष्ट्र आणि भारत हा आर्थिक अडचणीत आहे. हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा सांगतो. म्हणजे सोनं विकत घेऊ नका, पेट्रोल डिझेल महागाई अब काय होती त्यांची स्लोगन, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार. आठवतं ना तुम्हाला? आज काय परिस्थिती आहे मला सांग. गिरीश महाजन म्हणतात की जे तेच लोक सध्या पेट्रोल डिझेलसाठी रांगेत लागले जे भ्रष्टाचार करतात, काळाबाजारीसाठी पेट्रोल घ्यायला रांगेत लागलेत लोक. मला सांगा, तुमच्या चॅनलवर मला वाटतं वाशिम किंवा कुठले तरी कलेक्टर काल पेट्रोल पंपवर फिरत होते. म्हणजे या देशाचा सामान्य माणूस हा भ्रष्टाचारी झाला. फक्त त्यांचा पक्ष भ्रष्टाचारी नाही, पण या देशातला गरीब कष्ट करणारा, काळ्या मातीशी इमान राखणारा प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी झाला. आता हा भारताचा अपमान आहे. जर महाराष्ट्रातले आणि भारतातले केंद्र सरकार, पण एक आहे महाराष्ट्रातले मंत्री असं बोलतात, केंद्रातले मंत्री असं नाही बोलत. केंद्रातल्या मंत्र्यांना जाणीव आहे की काय परिस्थिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रातले मंत्री बोलत असतात. मुंबईमध्ये देखील काही पेट्रोल पंप हे बंद पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये 12 वर्ष पूर्ण झाली त्यांचा कारभार करत राष्ट्र निर्माणचे 12 साल अशा पद्धतीची टॅगलाईन त्यांनी त्यांच्या जाहिरातीसाठी काय तुमची प्रतिक्रिया? नाही, अर्थातच 12 वर्ष या देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे. पण त्याचबरोबर आज 12 वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आलेली आहे. प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तर थांबलाच नाहीये. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर या सरकारने केलेला भ्रष्टाचार, महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, आज पेट्रोल डिझेलवर लाईनीमध्ये सर्वसामान्य माणूस आज भांडतोय, एकमेकाची डोकी फोडतायत. शेतकरी किती अडचणीत आहे. कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहे ते तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्ही रोज आंदोलन करतो. त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पत्रात तर काहीच पडत नाही. मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते. मला सांगा, हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचं सोंग घेता येत नाही. ताई, आज तुमच्या पक्षाची पंप हे बंद पडले, आता मुंबईमध्ये पेट्रोल बंद पडायला सुरुवात झाली. हो, मला आश्चर्य वाटतच नाही. हे अपेक्षितच होतं आम्हाला. आम्ही सातत्याने हे बोलत होतो आणि मागच्याच आठवड्यामध्ये माननीय भुजबळ साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या दोघांची 2 वेगळी स्टेटमेंट्स. माननीय मुख्यमंत्री म्हणाले काही काळजी करू नका, आपल्याकडे पेट्रोल डिझेल आहे, आम्ही विश्वास ठेवला. आणि भुजबळ साहेब म्हणाले की 30च दिवसाचा आहे, काटकसरीने वापरा. काय अर्थ काढायचा आम्ही याचा? काय नियोजन केलंय केंद्र सरकारमध्ये? राहुल गांधीजी वारंवार ही गोष्ट गेले 6 महिने मांडतायत, पूर्ण इंडिया अलायन्स मांडतंय. काय करतंय सरकार?
या बाबतीमध्ये खरं का बोलत नाहीये सरकार आणि कधी बोलणार आहे सरकार खरं? ताई, आज तुमच्या पक्षाची महत्वाच्या नेत्यांची बैठक आहे. तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष मैदानात उतरणार आहेत का? कारण की एकीकडे महायुतीमध्ये त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असणार. हे इलेक्शन आमच्यासाठी महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आज देशासमोर आणि राज्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत, मग महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ह्याच्याबद्दलही आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण का इलेक्शन येतील आणि जातील, पण आज सामान्य माणूस जो टॅक्स भरतो, जो इमानदार आहे, त्यांनी कसं जगायचं तुम्ही मला सांगा ना. घरी जाऊन भाज्याचे भाव विचारा. बटाटा एकीकडे कांद्याला भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि जो गिराईक आहे त्याला तो परवडत नाही. मग हे मधले बिचौलिया हा शब्द भारतीय जनता पक्षानेच काढला होता ना जेव्हा आमचं सरकार होतं. मग मधला बिचौलिया कोण आहे आणि त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि सरकार काय करणार आहे ह्याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. सकाळी जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या सर्वसामान्यांच्या, त्यांनी देखील असं सांगितलं एकीकडे दरवाढ होतात पण आमच्या पगारामध्ये वाढ होत नाहीये. कसं पाहताय आपण? हे सगळं आम्ही गेले 6 महिने आमच्या सगळ्यांची पार्लमेंटमधली भाषणं काढून पहा. संसदेत हे होणारे आम्ही वारंवार केंद्र सरकारला, आमची तर सरकारवर काम करायची तयारी होती की हा देशा आणि राज्यासमोर आव्हाने, तुम्ही माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. हे मी तेव्हाही बोलले, आत्ताही मगाशी बोलले आणि परत मी रिपीट करते की हा नॅशनल क्रायसिस चाललेला आहे. ह्याच्यात फार गांभीर्याने हे सगळं लक्ष घालणं गरजेचं आहे. सध्या एक ट्रेंड सुरू आहे. नगर परिषदा, जिल्हा परिषदा, कॉर्पोरेशन या सगळ्यांना आपण पाहिलं की थेट निवडणूक केल्या जात होता. आता हाच ट्रेंड चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळतोय. एका मंत्र्यांची ओवेसडी मागच्या 4 वर्षांपासून कोल्हापुरात आहेत आणि ते निवडणूक करण्यासाठी समोरच्यांना अर्ज करू देत नाहीत. अशा पद्धतीचा गंभीर आरोप अभिनेते विजय पाटील यांना केला आहे. बघा, ही लोकशाही आणि दडपशाही, आम्ही लोकशाहीसाठी लढणारे लोक आहोत आणि दडपशाहीबद्दल सातत्याने कृतीमधून दिसतंय की भारत आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये दडपशाहीची भावना, भूमिका आणि वागणं हे वारंवार दिसतं. त्याचाच हा एक भाग आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही. जय पवार निवडणुकीच्या रिंगणात यांचे काही पोस्टर गेले 2-3 दिवसांपासून व्हायरल होत आहेत. त्याच्यामध्ये युवा नेतृत्व आणि मागे विधानसभा तरी पोस्टर असं लागलेलं आहे. परिषदेसाठी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जय पवार सुद्धा यावेळेला रिंगणात उतरू शकतात. जय पवार जर राजकारणात आले तर आपली काय? तो त्यांच्या गटाचा अंतर्गत प्रश्न आहे ना, मी कसं सांगणार. कोणी राजकारणात यायचं किंवा नाही यायचं प्रत्येकाचा एका सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यांच्या गटांनी ठरवायचं कोणी राजकारणात यायचं आणि कोणी विधान परिषद, लोकसभा, विधानसभा लढावी. नाही, पुण्यामध्ये 1 ते 22 मे पर्यंत 123 मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. तो मोठा आकडा या दिवसांमधला हा समोर येत आहे. खरं तर कुठेतरी सरकार गांभीर्याने या सगळ्याकडे पाहत नाही. पुणे हे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालंय. माझा डेटा नाहीये. माननीय अमितभाई शाह या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा डेटा सांगतो की पुणे महाराष्ट्रात 1 नंबर क्राईम आणि देशात 5 नंबरचा आहे. हे त्यांचा होम मिनिस्ट्रीचा डेटा सांगतो. त्याच्यामुळे अजून काय बोलण्याची गरजच नाहीये. मी वारंवार सांगते, मी मागच्याही आठवड्यात माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही प्रशासनात पुण्याच्या लक्ष घाला आणि पुण्याच्या माझा पोलिसांवर प्रचंड महाराष्ट्राचा विश्वास आहे, प्रेम आणि आदर आहे. पण पुण्यामध्ये जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून पुण्यामध्ये क्राईम कसा थांबेल याच्यासाठी काम केलं पाहिजे. नाहीतर उद्या कधीतरी पुढच्या 8-10 दिवसात आमचे पेट्रोल डिझेलची आंदोलनं झाली की मी स्वतः पुण्याच्या या क्राईमच्या विरोधात ताकदीने पुण्यात आंदोलनाला बसणारच, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही.